पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवभूमी जुन्नर तालुक्यातील कालभैरवनाथाच्या मंदिरामध्ये आज आपण येणाऱ्या जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण प्रचाराच्या शुभारंभ करता जमलेलो आहोत. अशोकभाऊ बोत्रे यांनी सांगितलं की आपण या ठिकाणी आपल्या ह्या तीनही उमेदवारांना काय विजयी करायचं आहे. आज मी सर्वप्रथम माझ्या देवळे ग्रामस्थांना विनंती करेन की आज बघितलं गेलं तर आपण हा जो विडा काही उचललेला आहे गेल्या 5 वर्ष ते 7 वर्षापासून सातत्याने आपण त्या विड्याच्या जिंकण्याच्या ईर्ष्येने आपण पेटून उठलेला आहे. तर सर्वांना हे जे आहे ना आज हे सर्व मोजके मावळे, कारण आज आपण या ठिकाणी नारळ फोडायला जमलेले जे प्रमुख कार्यकर्ते आहेत या सर्वांची जबाबदारी आहे की मी नेहमी सांगत असतो माणसांनो की माणूस प्रथमतः मनात जिंकलेला पाहिजे. जो माणूस मनात जिंकलेला असतो तो रणात पराभूत होऊ शकत नाही आणि जो माणूस मनात हारलेला असतो तो माणूस रणात जिंकूच शकत नाही. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर एक नवचैतन्य पाहिजे. समोर आज आपल्याला आपण ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्तानं फिरणार आहोत त्यावेळेस समोरचे विरोधक पण आपल्या समोर आलेले असतील. आपला आविर्भाव आपला थाट असा पाहिजे ना मित्रांनो की आपण जिंकले नव्हते. आपल्या जिंकल्यावरच्या आपल्या चेहऱ्यावरचा जर स्मित हास्य किंवा जे आविर्भाव असेल ना ते पाहूनच समोरच्या कार्यकर्त्यांना वाटलं पाहिजे समोरची टीम ही जिंकलेली टीम. कारण आज जर बघितलं गेलं तर आपण स्वतःला कार्यकर्ते समजतो. त्यामुळे जर आपण 10 लोकांच्या समोर गेलो तर त्यांचं मत परिवर्तन करण्याची धमक आपल्यामध्ये पाहिजे. आज आपल्या पाठीमागे आदरणीय तालुक्याचे नेतृत्व शरददादा सोनवणे यांचा भक्कमपणे पाठिंबा, तसेच आपले सर्वांचे नेते आदिवासी समाजाचे भूषण आणि जुन्नर तालुका शिवसेना उपप्रमुख दत्तभाऊ गवारी हे पण आपल्या सोबत आज खंबीरपणे उभे. कारण होतं काय, ज्यावेळेस आपण सर्वजण एकत्र या ठिकाणी मारुतीसाठी आलेलो असतो त्यावेळेस आपली बॅटरी चार्जिंग होती. आज जर बघितलं गेलं या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं मी जवळजवळ दत्ताभाऊ सोबत प्रत्येक गाव फिरलेलो. कुठल्याही गावामध्ये आपल्याला पोषक असंच वातावरण आहे. आपल्या गावाच्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये आपल्याला पोषक असाच वातावरणाचा जो टेम्पो आहे तो उरलेले 15 दिवस गवाले साहेब आपल्याला अजून उंच न्यायचा आहे. कारण होतं काय की ज्यावेळेस आपण म्हणतो ना आपण एक 6-7 वर्षाची लढाई एकदम यशस्वीपणे लढत आलेलो आहे, परंतु जर हे शेवटचे 15 दिवस आपण कोणीही गाफील राहून चालणार नाही. जशी जशी निवडणूक जवळ येते ना त्यावेळेस काय होतं की लोक म्हणतात रात्र ओहेऱ्याची आहे. त्यावेळेस काय होतं, पैसा वाटला जातो, त्याच्यानंतर काही वस्तू वाटल्या जातात. आपल्याला कंट्रोल कुठं करायचंय, कारण ज्यावेळेस आपल्या काही भगिनी असतात, आपले काही बांधव असतात, कारण समोरच्या व्यक्तीने फोकस कुठं केलेला आहे माहितीये का. ज्या व्यक्तींना व्हॉट्सअप माहित नाही, मीडिया माहित नाही, आज बघितलं आपण जर एखादा पोलची पोस्ट टाकली तर सुनीताताई बोराडे ही पहिल्या 5 मिनिटांमध्ये टॉपला असते. आता त्यांच्याही गोष्ट लक्षात आलेली आहे की जो समाज जागृत झालेला आहे, ज्या तरुणांना ज्या व्यक्तींना आपण काहीच काम केलेलं नाहीये ही लोक आपल्याला मतदान करणार नाही. मग त्यांनी फोकस कुठं गेलाय, कुठं डबा दे, कुठं पिशवी दे, कुठं काही भेट वस्तू दे, कुठं काही पाकिट दे. ही पाकिट डबे पिशव्या घेणारे लोक काही चुकीची नाहीये. ते पण बिचारे आपलेच आहेत, ते पण बिचारे आपलेच आहेत, परंतु त्यांना माहीतच नाही की समोरची व्यक्ती आपल्याला फक्त ह्या डबा आणि पिशवी भोवती गोल गोल करते. मग आपल्या सर्वांची जबाबदारी काय आहे की ज्या व्यक्तीला माहित नाही, आपल्याला सर्वांना कळालंय ना की ह्या व्यक्तींसोबत राहून आपल्या समाजाचा आपल्या गावाचा विकास होणार नाही. मग हे आपली जबाबदारी आहे की हे सर्व काम जी आपली काही डबे घेणारी माणसं आहेत, जी काही आपली पैसे घेणारी माणसं आहेत. कारण मित्रांनो एकदा डबा घेतला, एकदा पिशवी घेतली आणि परत 5 वर्ष आपल्याला त्या गुलामगिरीत राहायचं नाही. हे आपल्या डोक्यात आलेलं आहे, परंतु आपलं काम काय राहिलंय माहितीये का, ज्यांना समजलं नाही
त्यांना रागावून सांगायचं नाही. 5 वेळा जरी त्याला समजून सांगावं लागलं तरी चालेल, पण त्याला आपल्याला प्रेमाने सांगायचं. इथं बरेच कार्यकर्ते जे नारळ फोडायला आले ते आपल्या हक्काचे कट्टर कार्यकर्ते. माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण महाराज आपल्याला रागाला राग करून चालणार नाही. आपल्याला ज्या लोकांना कळत नाही त्यांना प्रेमाने समजून सांगावं लागेल, त्याला आपल्याला प्रेमाने जिंकावं लागेल. त्यामुळं इथून पुढे आपण ज्यावेळेस प्रचारात असाल, जी व्यक्ती आपल्या सोबत आहे ती आपलीच आहे, परंतु जी व्यक्ती आपल्या सोबत नाही ती आपल्या सोबत कशी येईल या पद्धतीचं काम सर्व कार्यकर्त्यांना करायचंय. अजून काही ठिकाणी भरपूर अजून उधळपट्टी होईल, पैशाची उधळपट्टी होईल, त्याच्यानंतर डब्यांची उधळपट्टी होईल, पिशव्यांची उधळपट्टी होईल. कारण ह्या गोष्टी मी सर्व पाहिल्यात. कारण ज्या वेळेस आमदारकीची निवडणूक लागली, आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस मी आपला आदिवासी समाजाचा एक नेतृत्व आमदार होईल या अपेक्षेपोटी मी साहेबांसोबत होतो. त्यामुळे मी सगळी यंत्रणा अगदी जवळून पाहिली गेला भाऊ. कारण ज्या वेळेस एखादा माणूस माणसाच्या जवळ जातो ना, तेव्हाच कळतो की तो माणूस कसा आहे. आज तुम्हाला सांगू इच्छितो, हे भैरवनाथ मंदिर म्हणजे माझं पण हे गावच आहे. ज्या वेळेस मी 1 महिना कंटिन्यू साहेबांसोबत फिरत होतो, उपवाशी तापवाशी फिरत होतो, कारण मी डायट प्लॅन करत असताना मी साहेबांचा एक अन्नाचा घास सुद्धा खाल्लेला नाही. फक्त माझी इच्छा एवढीच होती की जर आपला आदिवासी समाजाचा आमदार झाला तर आपल्या समाजाला चांगले दिवस येतील. परंतु त्याच्यामध्ये एक मोठा ट्विस्ट मला नंतर कळाला की आपल्या साहेबांनी आपला समाज हा आधीच विकून टाकलेला होता. आज मला जिथं तळ वाटते ना मित्रांनो, की जर आपण एखाद्या समाजाच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो तर ते नेतृत्व जर समाजाच्या नावाने मतं मागते ना, तर त्या समाजाच्या नेतृत्वाने कधीही आपला समाज विकला नाही पाहिजे. आणि मी ज्यावेळेस बघितलं, अक्षरशः दत्ताभाऊ गवारी मला समजून सांगत होते की अरे जणको असं नाही, तसं नाही, असं. परंतु मी फक्त एक आदिवासी आणि आपल्या जातीचा उमेदवार म्हणून त्या माणसाच्या सोबत महिनाभर फिरत राहिलो. आणि ज्या वेळेस ज्या माणसाने मला सांगितलं, ज्याने मॅच फिक्सिंग केली होती त्याने सांगितलं, ज्याने फिक्स केली होती त्यालाही सांगितलं. म्हणजे अशा माणसाबरोबर समाज यांनी कितीही काही करू द्या, पण तो सुज्ञ समाज आहे. जर आपल्या नावावर कोणी मॅच फिक्सिंग करणार असेल तर सगळ्यांना तुम्हाला हे मान्य होईल का? एकमुखाने सांगा, मान्य होईल का? त्यामुळे तुम्हाला सांगतो, यांनी जो काही समाज म्हणून जो मुखवटा पांघरलाय ना, तो फाडायची वेळ आता आलेली आहे. याच्यानंतर ही वेळ आपल्याला परत येणार नाही. त्यामुळे आपण आता ज्यावेळेस प्रचारामध्ये जाऊ ना, त्यांचं एकच वाक्य असतंय, माझा समाज म्हणजे माझी साधी भोळी जनता. साधी भोळी जनता का? कारण त्यांना काही कळतच नाही. समोरच्या व्यक्तीचं वाक्य नेहमी काय असतं, माझा मतदार, माझा समाज म्हणजे ही माझी साधी भोळी जनता. साधी भोळीच का हो? साधी भोळीच का? कारण या ठिकाणी बघितलं, आपल्या समाजाचे नेते काळूदादा असतील, मारुती शेठ असेल, असे जे माणसे ही खरोखर त्या योग्यतेची नव्हती का हो? होती ना. परंतु ज्या वेळेस आपला जो काही अनपढ समाज असतो, जो इमोशनल भावनिक समाज असतो, तो माणूस त्याला प्रगतीचं याचं विकासाचं काहीच नॉलेज नसतं, तो त्यांचा दोष नसतो. म्हणून असलं नेतृत्व आपल्यावर लादलं जातं. आज बघितलं गेलं, आता जे उमेदवारी आपले जो काही पॅनल आहे त्याच्यामध्ये आपले नीलमताई अजिंक्य गोंडपाळे, आता बरेच आपल्या समाजातले काही लोक आहेत तिथे जातीपातीचं राजकारण करतील. तुम्ही खरंच सांगा, जर आपल्या आदिवासी समाजाचं दैवत कृष्णराव मुंडे साहेब, दत्तभाऊ, जर जातीपातीचं राजकारण झालं असतं, त्यांना काँग्रेस पक्षातर्फे ज्यावेळेस जुन्नर तालुक्यामध्ये आमदारकी मिळाली, जर त्यावेळेस त्या समाजाने ठरवलं असतं की आपल्या आदिवासी समाजाचं कृष्णराव मुंडे साहेब यांना मतदान करायचं नाही, कृष्णराव मुंडे साहेब आमदार झाले असते का?
काही समाजकंटक येतील, ते काय निलमचं जातीचं राजकारण करतील, मराठा जातीचं राजकारण करतील. मित्रांनो, जर घटनेमध्ये ही तरतूद असती की बाबा मराठा समाजामध्ये जर आपल्या आदिवासी समाजाच्या मुलीने लग्न केलं तर तिला उमेदवारी देता येणार नाही, आपण घटनेपेक्षा मोठे का? आता इथून पुढे माथे फिरून तुमची डोकी फिरवण्याचा प्रयत्न करतील. मित्रांनो, आपण सुज्ञे, पण ज्या लोकांना कळत नाही त्या लोकांना समजून सांगायची जबाबदारी आपली. आज आपण प्रचाराचा शुभारंभ करतोय. प्रचार म्हणजे काय असतं की आपल्या सोबत असणारे लोक त्याच्याबरोबर आपल्या सोबत, म्हणजे ज्यांना कोणी अविचाराने त्या ठिकाणी व्हायबल केलेलं आहे अशा लोकांना आपल्या सोबत घेणं, हा प्रचाराचा खरा अर्थ आहे. तर या ठिकाणी प्रचाराचा आज या ठिकाणी शुभारंभ होईल. अजूनही 2-3 बरेच व्यक्ती माझ्या नंतर बोलणारे आहेत. मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक असं आभार व्यक्त करतो की आज आपण या ठिकाणी जमलाय. फक्त इथून पुढचे 15 दिवस, इथून पुढचे फक्त 15 दिवस मित्रांनो, हातात हात जोडून रात्रीचा दिवस करून आपण अशीच आपली युनिटी या ठिकाणी तयार करू आणि येत्या 7 तारखेला जुन्नर पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी आपण भगवा करल्याशिवाय राहायचं नाही अशी आपण या ठिकाणी शपथ घेऊया. तर या ठिकाणी मी सर्व आमच्या देवळे ग्रामस्थांना विनंती करू, राजकारण जरूर असावं. आपलं गावातलं राजकारण आहे ना, हे फक्त ग्रामपंचायती पुरतं मर्यादित असावं. कारण ज्यावेळेस आपण गावामध्ये 2 गट असतात, प्रत्येक गावात 2 गट आहेत, परंतु आज देवळे गाव अतिशय आदर्श असं गाव आहे. आज आपल्या इथलं ढाकळगोरचं धरण माहिती आहे सगळ्यांना. आज शरद दादांनी ढाकळगोरच्या धरणाचा प्रस्ताव अगदी मंत्रालय लेवल पर्यंत पोहोच केलेला आहे. म्हणजे विकासाची गंगा आपल्या दारात येणार आहे आणि येणारच आहे. फक्त माझी सर्व ग्रामस्थांना एक मी ग्रामस्थ म्हणून विनंती आहे की बाबांनो, आपण गावातला उमेदवार नसताना आता आपण नक्कीच राजकारणामध्ये पडा, पण आज आपलं गाव एका मुठीत राहिलं पाहिजे, एक संध राहिलं पाहिजे. हा संदेश बाहेरच्या गावांना गेला पाहिजे. बरोबर आहे? कारण ग्रामपंचायत ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण लढू ना, खेळीमेळीच्या वातावरणात लढू. आज आपण सगळे एकमेकांचे पै पाहुणे. त्यामुळं गावातला उमेदवार ही सगळी एक संघपणे एका छताखाली आले पाहिजे. आणि इथून पुढे जेवढेही 15 दिवसाचा जो प्रचार आहे तो अतिशय एक दिनाने आपल्याला करायचा आहे अशी मी भैरवनाथाच्या चरणी शपथ घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.